नमस्कार एस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिस असेसमेंट फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्विक जी काही अनाउन्समेंट ती अनाउन्समेंट मी करत आहे की हिस्ट्री ऑप्शनल बॅच आपण लॉन्च करतो. ऑलरेडी आपली हिस्ट्री बॅच जी ऑप्शनलची जी बॅच आहे ती कंटिन्यू आहे. ती आपण एक महिन्या अगोदर काय केली होती तर लॉन्च केली होती. पण आता मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये जेव्हापासून राज्यसेवेची मेन्स प्रिलिम्स झालेली आहे 1 डिसेंबरमध्ये, आता जसं जसं नवीन वर्ष येत आहे आणि कॅन्डिडेट्स हे बरेचसे कॅन्डिडेट्स काय करतात म्हणजे आता त्यांनी नवीन प्रिपरेशन स्टार्ट केलेले आहेत आणि ज्यांनी आता नवीनच म्हणजे ऑप्शन वगैरे जे चूज करत आहेत तर त्याच्यापैकी बऱ्याच कॅन्डिडेट्सच्या इन्क्वायरी झाल्या की लेटेस्ट मध्ये तुम्ही कुठली बॅच लॉन्च करणार आहेत का. तर त्या डिमांड लक्षात घेऊन आपण काय करत आहोत की हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ती आपण पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च करत आहोत 13 जानेवारी पासून. ही ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे आणि त्याची फीस सिमिलरली जी ऑलरेडी आपली बॅच सुरू आहे ते तशीच असणार आहे 14,000 रुपीज. याच्यामध्ये या बॅचसाठी आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणजे अगोदरची जी बॅच आणि या बॅचमध्ये तर त्याच्यामुळे आपण इतिहास शिखर बॅच ती आपण दिलेली आहे. आता युपीएससीचे जे कॅन्डिडेट्स ऑलरेडी प्रिपेअर्ड करत आहेत तर ते जानेवारीपासून प्रिलिम्सच्या मोडमध्ये जातील कारण की त्यांची मे मध्ये एक्झाम आहे. तर याच्यामध्ये मग आता ही स्पेसिफिकली आपण कशावर फोकस करतोय की जी राज्यसेवेसाठी जे कॅन्डिडेट्स अपियर होत आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांचे क्लेम्स असणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांची मेन्स असणार आहे. तर त्यांच्या दृष्टिकोनातून घेऊन आपण काय केले की बॅच आपण लॉन्च करत आहोत. आता या बॅचचे जर आपण फीचर्स बघितले तर आपण याच्यामध्ये जेवढा तुम्हाला आयोगाने सिलेबस दिले आहेत हिस्ट्री ऑप्शनचा तो इन डेप्थ ईच अँड एव्हरी पार्ट ईच अँड एव्हरी डायमेन्शन हा केला जाईल. काय कव्हर केला जाईल इंग्लिश आणि मराठी या दोघी लँग्वेजमध्ये म्हणजे बायलँग्वेज मध्ये ही बॅच तुमच्या अवेलेबल असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे काही नोट्स असतील त्या स्टँडर्ड रिसोर्सेस मधून क्युरेटेड केलेलं जे हायली म्हणजे जे काही आपण म्हणू शकतो की हायली डिमांडेड किंवा हायली आपण त्याला क्वालिटी कंटेंट म्हणू शकतो ते तुम्हाला डिलिव्हर्ड केलं जाईल इन्क्लुडिंग इंग्लिश आणि मराठी म्हणजे हे दोघी लँग्वेजेसमध्ये तुम्हाला नोट्स दिले जातील. लगेच तुम्हाला मी याच्या नोट्सचे जे काही सॅम्पल्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो. त्याचबरोबर सिलेबस ज्यावेळेस आपण कव्हर करत आहोत तर याच्यामध्ये आपण करत असताना पूर्ण अनालिटिकल डायमेन्शन्स आणि युपीएससीचे आतापर्यंत होऊन गेलेले जे क्वेश्चन म्हणजे मेन्स एक्झामिनेशन म्हणजे आपण त्याच्यामध्ये क्वेश्चन कन्सिडर केले 1979 पासून तर 2024 पर्यंत. त्याची आपण काय केलेलं आहे एन्शियंट मिडिवल मॉडर्न आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीच्या सेक्शननुसार प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे अरेंज केलेले आहेत आणि त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे. आता हे पीवाय की तुम्हाला फ्रीली पण अवेलेबल आहे. आता याच्यानुसार आपण काय काय सगळे जे क्वेश्चन्स आहेत हे सगळे क्वेश्चन्स आपल्या लेक्चरमध्ये काय होतात म्हणजे जसा टॉपिक झाला ते टॉपिक झाल्यानंतर प्रत्येक क्वेश्चन काय केला जातो मागच्या 45 वर्षामध्ये जेवढे क्वेश्चन झालेले तेवढा हे व्यवस्थित डिस्कस केलं जातं म्हणजे जेणेकरून काय तुमचं क्वालिटी जी काही टीचिंग असणार आहे ती त्याच्यानंतर तुमचे जे क्वालिटी स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आणि मागच्या 40 ते 45 वर्षाचे जे क्वेश्चन व्यवस्थित जे डिस्कशन झालेले असतील एवढं तुमचं प्रिपरेशन झाल्यानंतर तुमचा जो हिस्ट्रीचा जो पाया असेल हा पाया एकदम ट्रिमेंडसली काय होणार आहे तो स्ट्रॉंग होणार आहे. याचा फायदा तुम्हाला कशामध्ये होईल तर तुमच्या मेन्स एक्झामिनेशन मध्ये होणार आहे. आणि ज्यावेळेस आपण आता तुम्ही कोर्स लावणार आहात किंवा आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्ही ज्यावेळेस प्रिपेअर करत आहात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ऑप्शनल तुम्ही असं निवडत आहात की ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोर मिळाला पाहिजे आणि चांगला स्कोर जर आपण बघितला तर नियर अबाउट आपण 300 और 300च्या अबोव हा जो कोर्स आहे म्हणजे स्कोर आहे हा स्कोर आपल्याला काय झाला पाहिजे अचीव्ह झाला पाहिजे आउट ऑफ 500 जेणेकरून काय होणार आहे की मेन्स मध्ये त्याची लीड मिळणार आहे. मग युपीएससीचं मागच्या ॲव्हरेज जर आपण बघितलं ऑप्शनलचे आपल्याला लक्षात येतं की 280 पासून 300 और 300 प्लस समथिंग जे काही जेवढे जर तुम्ही ऑप्शनलमध्ये मार्क्स स्कोर केले त्याच्यानंतर जीएस मध्ये तुमच्याकडे काय आहे तर ॲव्हरेज मार्क्स ॲव्हरेज मार्क्स केलेले थोडं अबोव ॲव्हरेज मार्क घेतलेले आहे एस मध्ये तुम्ही ॲव्हरेज परफॉर्म केले तर तुमच्या सिलेक्शनसाठी ते काय करतात तर बेनिफिशियल होतो. त्याच्यामुळे काय आहे तर हा ऑप्शन आपण त्या पद्धतीनेच काय करणार तो कव्हर करणार आहोत. आता बऱ्याचशा कॅन्डिडेट्सचं काय होतं की हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये त्यांना गोष्टी लक्षात नाही राहत किंवा हिस्ट्री ऑप्शनमध्ये इंटरेस्टेड आहे पण ते लिहायचं असेल तर कसं लिहायचं किंवा जीएस मध्ये जे तुम्ही आन्सर लिहिणार आणि ऑप्शनमध्ये लिहिणार याच्यामध्ये फार मोठा फरक पडतो. म्हणजे कंटेंट सेम राहतं पण डेप्थ जी असते ती ऑप्शनमध्ये डेप्थ इन्क्रीज होते. म्हणजे तुम्ही हिस्टोरिओग्राफी म्हणजे जे इतिहास लेखनचा कॉन्सेप्ट हा किती व्यवस्थित समजून घेतात त्याच्यानंतर क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड होतोय का. क्वेश्चन अंडरस्टँड करून घेण्यासाठी पण तुमचं जी अंडरस्टँडिंग असेल म्हणजे तुमचं प्रिपरेशन चांगलं झालेलं असलं पाहिजे. तुम्हाला हिस्टोरिओग्राफी म्हणजे इतिहास लेखनाची जे असेल तर त्याची समज असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला हिस्टोरियन कोट करत असताना हे व्यवस्थित कसे कोट केले पाहिजे, आन्सर लिहित असताना हे कसं लिहायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा काय बारीक एक इत्यंभूत गोष्टी आपण काय करणार त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणजे तुमचा जो पाया असणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट दिलेत ते सगळे कव्हर केले जातील आणि त्याच्यावर तुमचा जो पाया असेल तो पाया तुमचं जे स्ट्रॉंग फाउंडेशन आहे म्हणजे ते क्रिएट केलं जाईल. त्याच्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह तुम्हाला अंडरस्टँडिंग हिस्ट्रीची असली पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होणार आहे की आपण पूर्णतः सिलेबसमध्ये जसं दिलेलं आहे जेवढं आपल्याला मागच्या 40-45 वर्षामध्ये युपीएससीचे मेन्स क्वेश्चन पेपर आपण ते कव्हर करणार आहोत तेवढं गेल्यानंतर तुमचं
म्हणजे सगळं काम डाऊन जवळपास होऊन जातं. पण इट इज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. एखाद्या वेळेस असा क्वेश्चन येऊ शकतो की जो तुम्हाला काय करावं लागू शकतो की ऑन द स्पॉट त्याच्यावर म्हणजे डिसिजन घ्यावं लागतं. मग त्याच्यासाठी महत्त्वाचं काय, तुमचं जी सब्जेक्टची अंडरस्टँडिंग आहे स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि एकदा सब्जेक्टची अंडरस्टँडिंग तुम्हाला तुमच्या याच्यात जर स्ट्रॉंग असली तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्याचे येणारे अनएक्सपेक्टेड किंवा आपण बाउन्सर क्वेश्चन म्हणतो ना, तर ते अगदी व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तर डील करू शकता. हे महत्त्वाचं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काय, की जेवढं काही सांस्कृतिक समज म्हणजे जेवढे हिस्टोरीमध्ये डेव्हलपमेंट चालू म्हणजे सोशली, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जे कल्चरल ॲस्पेक्टचे डेव्हलपमेंट चालू आहे, त्याच्यामध्ये काय की सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेझेंटशी जर तुम्ही त्याचं लिंकेजेस जोडलं, तर तुम्हाला त्याचा काय मिळू शकतो, एक फायदा मिळू शकतो. आता मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर क्वेश्चन हा युरोपियन युनियनवर आला फॉर्मेशनमध्ये आणि तुम्ही जर त्याचा लिंकेजेस ब्रेक्झिट बरोबर जोडताय, हे तुम्हाला जर व्यवस्थित समजलं की याचे लिंकेजेस कसं आहे, हे तुम्हाला काय होणार आहे, तर बाकीचे तुमचे कॉम्पिटिटर असतील तर कॉम्पिटिटरपेक्षा तुम्हाला ऑब्व्हियसली एक ॲडेड ॲडव्हान्टेज देणार आहे. त्याच्यानंतर नवीन नवीन एक्सकॅव्हेशन्स होतात, नवीन नवीन बुक्स येतात. मग हे नवीन बुक्स येत असताना महत्त्वाचं काय, तुम्हाला तर पॉसिबल नाही ना की प्रत्येक नवीन बुक्स कुठलं आलं की एक व्हॅल्युएटेड पॉईंट कुठं आपल्या आन्सरमध्ये ऍड केला पाहिजे किंवा नोट्समध्ये ऍड केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपल्या कम्प्युटरपेक्षा जास्त मार्क मिळतील. तर ते जे असणार आहे ते जे व्हॅल्युएशन थिंग्स आहेत, इन्क्लुडिंग पाया तुमचं जो बेसिक थिंग्स, त्याच्यानंतर ऍडव्हान्स आणि व्हॅल्युएशन, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय केल्या जातील, तर कव्हर केल्या जातील. मराठी आणि इंग्रजीमध्ये जे स्टडी मटेरियल तुम्हाला काय आहे, तर ऑलरेडी अवेलेबल आहे. मग आता जर आपण बघितलं याच्यामध्ये की युनिट फर्स्टचे जे काही नोट्स आहेत, ते नोट्स मी काय केलेलं आहे, आपली जी ऍप आहे त्या ऍपमध्ये ऑलरेडी आपली जी बॅच सुरू आहे त्या बॅचमध्ये काय केलेलं आहे, ॲज अ सॅम्पल मटेरियल म्हणून अपलोड केलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ते या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय केलेल्या आहेत, तर दिलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे व्यवस्थित तुम्ही जर केलं, तर याच्यावरून तुमचे काय होणार आहे की येणारे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने काय करू शकता, तर डील करू शकता. आता हे झालं मराठीमध्ये. तसंच आपण काय केलेलं की इंग्रजीमध्ये सुद्धा याची जी काही क्वालिटी मटेरियल आहे, ते क्वालिटी मटेरियल तुम्हाला काय केलेलं आहे, तर प्रोव्हाईड केलेलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे की उत्तर लेखन कौशल सुधारण्यासाठी विशेष सत्र. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला सब्जेक्ट समजतोय. सब्जेक्ट समजल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. क्वेश्चन अंडरस्टँडिंग झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उत्तर लिहितात, तर इंट्रोडक्शन पासून ते कन्क्लुजन पर्यंत अगदी व्यवस्थित उत्तर कशी लिहिली गेली पाहिजे, हिस्टोरियनला कसं कोट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की हिस्टोरिओग्राफी तुमच्या रायटिंगमध्ये कशी इन्क्लूड केली गेली पाहिजे, स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे, त्याचं प्रेझेंटेशन कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला काय, तर अंडरस्टँड करून दिल्या जातील. म्हणजे तुम्हाला ते समजून दिलं जाईल, तुमच्याकडून ते प्रॅक्टिस करून घेतलं जाईल. आता याचं जर बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला बघायचं असेल, तर आपण आता नुकतेच युपीएससीने 2024 मध्ये जी एक्झाम कंडक्ट केली मेन्स एक्झामिनेशनचे, त्याचे 2024 मध्ये जे हिस्ट्री ऑप्शनल जे पेपर होते, पेपर 1 आणि पेपर 2, याचे आपण काय केलेलं आहे, तर मॉडेल आन्सर्स आहेत ना, ते मॉडेल आन्सर्स तयार केलेले आहेत. तर मॉडेल आन्सर्स बोथ इंग्लिश आणि मराठी या दोघांमध्ये. आता हे जर तुम्ही बघितले ना, तर ते बघितल्यानंतर तुम्हाला अगदी व्यवस्थित लक्षात येऊन जाईल की उत्तर लिहित असताना जे हिस्टोरियन आहे, ते हिस्टोरियनला कसं कोट केलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस उत्तर लिहितात, तर कंटिन्युटी अँड चेंज म्हणजे काय, जो बदल आणि सातत्य हे कसं मेंटेन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामधले जे काही कीवर्ड्स आहेत, हे कीवर्ड्स कसे यूज केले पाहिजे. आणि हिस्ट्रीमध्ये जर बघितलं, एन्शियंट आणि मिडिलमध्ये मॉडर्न म्हणजे मॅक्सिमम करून फोकस कशावर असतो, तो सोर्सेस. सोर्सेस कसं इन्क्लूड केले गेले पाहिजे तुमच्या आन्सरमध्ये. म्हणजे एक स्ट्रक्चर वेमध्ये जर तुमचं व्यवस्थित प्रिपरेशन असेल, तर तुम्हाला त्या गोष्टी आठवतील. जर हॅपॅझार्ड वेमध्ये जर गोष्टी केल्या, तर त्या गोष्टी आठवत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं हिस्ट्रीमध्ये काय, की लिंकेजेस आहेत. हे लिंकेजेस तुम्हाला कॉज इफेक्ट अनालिसिसमध्ये काय म्हणजे कारण त्याचे परिणाम या कॉन्टेक्स्टमध्ये जर तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करून घेतले आणि तुम्हाला हिस्ट्रीची व्यवस्थित अंडरस्टँडिंग असली, तर ते तुमच्या आन्सरमध्ये काय होतं, तर रिफ्लेक्ट होतं. मग हे जे डायमेन्शन्स आहे ना किंवा ह्या पद्धतीच्या गोष्टी ना, की हे क्वालिटी थिंग्स तुमच्याकडे तुम्हाला काय केल्या जातील, आन्सर म्हणजे प्रोव्हाईड केले जातील. इन्क्लुडिंग ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचे जे काही टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत 6 टेक्स्ट, त्याच्यामध्येही तुम्हाला जे काही मॉडेल आन्सर्स दिले जातील, हे मॉडेल आन्सर्स म्हणजे तुमचे व्हॅल्युएशन्स असतील. म्हणजे त्याच्यामध्ये एवढी व्हॅल्युएशन दिलेली असेल आणि त्याच्यामध्ये आपण जे थीम कव्हर करू त्या मोस्ट एक्सपेक्टेड थीम्स असतात, की त्या थीमवर क्वेश्चन हे विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. तर जेणेकरून ते जे व्हॅल्युएशन जर तुम्ही केलं, म्हणजे तुम्ही बेसिक पण करतायत, ॲडव्हान्स लेव्हलचं आपण जे कंटेंट तुम्हाला प्रोव्हाईड करणार ते पण करतायत, व्हॅल्युएशन पण करणार आहे. आणि प्लस याच्यामध्ये हे जे काही आपण असं म्हणू शकतो, की मॉडेल आन्सर्स जे असतील तुमचे टेस्ट सिरीजचे, ते पण तुम्हाला काय मदत करणार आहे, अजून ॲड ऑन व्हॅल्यू ॲड करायला मदत करेल. जेणेकरून तुम्ही जे आन्सर लिहिणार ते आन्सर हे जस्टिफाईड झालं पाहिजे, की ते एका ऑप्शनल सब्जेक्टच्या कॅन्डिडेटने लिहिलेलं आहे. जेणेकरून एक्झामिनर इम्प्रेस होतो आणि इम्प्रेस झाल्यानंतर मग तुम्हाला काय देतो, तो मार्क देतो. आता हे झालं पेपर फर्स्ट. मग आता पेपर फर्स्ट मराठीमध्ये पण आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये पण काय दिलेलं आहे आपण, याचे उत्तर जे आहेत ते उत्तर दिलेले आहेत. त्याच्यानंतर हा जीएस म्हणजे आपण पेपर 2. मग पेपर 2 बघितलं आपण, पेपर 2 जे पण काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे उत्तर आहेत ते उत्तर दिले आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये इंग्लिश आणि हे मराठी. आता हे तुम्हाला जर बघायचे असतील नंतर मग हे
फ्रीली तुम्हाला काय करून दिलं तर अवेलेबल करून दिलं आपल्या टेलिग्राम ग्रुपवर. हे जे काही मॉडेल आन्सर्स आहेत हिस्ट्री ऑप्शनलचे जे पेपर झालेत युपीएससीचे ते तुम्हाला फ्रीली आपल्याला कुठे भेटून जातील तर आपलं जर टेलिग्राम चॅनल त्या टेलिग्राम चॅनलच्या फाईल सेक्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी ती कुठे दिली आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. झालं प्रिव्हियस. मग आता आन्सर रायटिंग. युपीएससी आणि महत्वाचं म्हणजे काय युपीएससीचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन झालेले आहेत कारण आता एमपीएससीच्या बाबतीत जर बघितलं आपण तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपले सब्जेक्टिव्ह म्हणजे आपण ऑप्शनल सब्जेक्टचे नाहीत इन द सेन्स 2006 पासून 2011 पर्यंतचे काही जे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह त्यावेळेसची एक्झाम होती तर ते हिस्ट्री ऑप्शनलचे पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे. ते पण मी तुम्हाला अवेलेबल करून दिले आणि युपीएससीचे मागचे 45 वर्षाचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते पण तुम्हाला काय केलं अकॉर्डिंग टू द सिलेबस तर तुम्हाला अरेंज करून दिलेले आहेत. आता ते एन्शियंट मिडिवल मॉडर्न त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. आता युपीएससीची तुम्हाला माहिती आहे की हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. याला मी काय केलं तर मराठीमध्ये पण मी याला ट्रान्सलेट करून दिलेलं आहे जेणेकरून काय होणार की आणि याचे क्लास झाल्यानंतर म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक झाल्यानंतर त्याच्यातला प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चनचा आपण आन्सर काय असतं तो आपण डिस्कस करत असतो जेणेकरून त्या क्वेश्चनचं तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल आणि त्याच्यानंतर त्याला जर प्रॅक्टिस करायचं असेल किंवा त्याला अटेम्प्ट करायचं असेल ते तुम्हाला कसं केलं जाईल. ज्यावेळेस तुम्ही हे लिहून देतात तर त्याच्यानंतर त्याला काय केलं जातं तर ओव्हरव्ह्यू पण काय केलं जातं तर केलं जातं. आता हे झालं युपीएससीचे. याच्या मागे आपण काय केलेलं आहे तर एमपीएससीने जे अगोदरचे क्वेश्चन पेपर म्हणजे कंडक्ट केले होते त्यांचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे 2006 पासून ते 2011 पर्यंत ते पण काय केले आपल्याला तुम्हाला इथे मी शेवटी आपला जो लेटेस्ट सिलेबस आहे त्याच्यानुसार कंपाईल करून दिलेलं आहे. आता हे झालं एन्शियंटच्या बाबतीत. तसंच आपण मिडिवल इंडियाच्या बाबतीत केलंय त्याच्यानंतर मॉडर्न इंडियाच्या बाबतीत केलेलं आहे आणि मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीच्या बाबतीत केले. ह्या पण पीवायक्यूज अकॉर्डिंग टू द सिलेबस जे अरेंज केलेले ज्याचं मराठी ट्रान्सलेशन दिले ह्या पण जे पीडीएफ आहेत ह्या फ्रीली अवेलेबल आहेत आणि हे कुठे मिळतील तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर. टेलिग्राम ग्रुपचे चॅनल म्हणजे जे टेलिग्राम ग्रुपचे जे चॅनल आहे त्याच्या जे काही फाईल सेक्शन आहे त्याच्यामध्ये भेटून जातील आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. म्हणजे तुमचा जो काही मागचे 40-45 वर्षाचे जेवढे क्वेश्चन आहे त्याच्यावरचे ते सगळे व्यवस्थित डिस्कस झालेले असतील आणि थीम्स हिस्ट्रीमध्ये काय होतात तर रिपीट होतात जेणेकरून तुम्हाला काय होईल की ऑलरेडी तुमचे आन्सर्स हे प्रिपेअर्ड राहतील. त्याच्यानंतर आपण डेली तर तुमचं आन्सर रायटिंग असणारच आहे त्याचं तर ओव्हरव्ह्यू होणारच आहे. त्याच्याच बरोबर आपण काय केलं तर 6 आपण जे काही टेस्ट आहेत त्या टेस्ट कंडक्ट करणार आहोत. याच्यामध्ये 4 सेक्शनल टेस्ट असतील म्हणजे एन्शियंट झाल्यानंतर एक टेस्ट तुमचे एन्शियंटवर असेल मिडिवल झाल्यानंतर मिडिवल मॉडर्न इंडिया झाल्यानंतर मॉडर्न आणि त्याच्यानंतर मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री झाल्यानंतर एक होणार आहे आणि त्याच्यानंतर दोघे पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 असे एक पेपर होतील. असे 6 पेपर जे काय होणार आहे आपण याच्यामध्ये कंडक्ट करणार जेणेकरून तुमची आन्सर रायटिंग तुम्ही डेली लेवलला करत जा. म्हणजे 3 तासाचा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे तर ऍक्च्युअली कसं लिहिलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनला कसं वेटेज दिलं पाहिजे क्वेश्चनच्या प्रत्येक पार्टला कसं वेटेज दिलं पाहिजे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मॉक टेस्ट हे मॉक टेस्ट तुमच्याकडे काय होणार आहे तर व्यवस्थित होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही ही टेस्ट लिहाल म्हणजे अपलोड झाल्यानंतर पुढच्या 48 तासामध्ये याचं मॉडेल आन्सर तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल आणि दुसरं म्हणजे याचे जे काही डिस्कशन व्हिडिओ असतात तो डिस्कशन व्हिडिओ पण तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल. आता यानंतर ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन म्हणजे टेस्ट पेपर रिलीज झाल्यानंतर तुमची टेस्ट लिहिणार आहात त्याच्या पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला ही इव्हॅल्युएट करून दिले जाईल आणि एकदा इव्हॅल्युएशन झालेली टेस्ट तुमच्याकडे आली तर तुम्ही माझ्याशी काय करणार तर 1-to-1 डिस्कशन करणार जेणेकरून प्रत्येक कॅन्डिडेटला इंडिव्हिज्युअल फीडबॅक दिला जाईल की तुम्ही प्रिपेअर करत असताना कुठे चुकत आहात की तुमच्या लकनेस कुठले किंवा स्ट्रेंथ पॉईंट कुठले कशावर तुम्ही फोकस करायला पाहिजे हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर म्हणजे नेहमी तुम्हाला काय असणार तर हँड होल्डिंग सपोर्ट जो असणार तुमच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये तो तुम्हाला दिला जाईल आणि आपला जो कोर्स चालणार आहे समजा आपण 13 जानेवारी पासून जरी सुरुवात केली तरी मे एंडिंग पर्यंत तुमचा जो ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे 1 जून पासून राज्यसेवा एमपीएससी राज्यसेवा करणारे कॅन्डिडेट ज्यावेळेस 1 जून पासून समजा तुम्ही प्रिलिम्सला जरी स्टार्ट केलं तर प्रिलिम्सच्या अगोदर तुमचा जो ऑप्शनल आहे हा ऑप्शन अगदी व्यवस्थित पद्धतीने काम जाणार तर कव्हर जाणार आहे. म्हणजे प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं रिव्हिजन करायची आहे आणि आन्सर रायटिंग करायची आहे आणि क्लास आपले हप्त्यातून 5 ते 6 दिवस होतील आणि क्लासचा जो ड्युरेशन असणार हा 2.5 ते 3 तास असणार आहे. म्हणजे जर नियर अबाउट 2.5 ते 3 तास तुमचा लेक्चर ऑनलाईन काय होईल आपलं कंडक्ट केलं जाईल. जे कॅन्डिडेटने लेक्चर समजा मिस केलं तर त्यांना जे लेक्चर असणार ते अपलोडेड म्हणजे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये काय तर भेटून जातील आणि आपल्या ऍपची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ते डाउनलोड करून तुम्ही आता जे आपले बॅच चालू आहे तर त्याच्यामधले काही सॅम्पल व्हिडिओज मी म्हणजे सॅम्पल ज्या काही फाईल्स आहेत त्या फाईल्स अपलोड केलेले आहेत ते पण तुम्ही काय करू शकता तर बघू शकता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला हिस्ट्री ऑप्शन्स घ्यायचं म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात पण तुम्हाला हिस्ट्री तुम्ही अजून काही वाचलेलं नसेल काही नसेल तरी तुमचा जो व्यवस्थित पाय आहे तो स्ट्रॉंगली तुमचा काय केला जाईल तर कव्हर करून दिला जाईल जेणेकरून काय की तुम्हाला त्याच्यामध्ये डिफिकल्टी भासणार नाही. हा एक महत्वाचं. त्याच्यानंतर तुमचे जे इंटरलिंकेजेसचे जे कॉन्सेप्ट आहेत ते अगदी व्यवस्थित स्ट्रॉंग करून दिले जाईल. हे इंटरलिंकेजेसचे कॉन्सेप्ट कॅन्डिडेटचे इम्प्रूव्ह व्हावे यासाठी तुमच्या सिलेबसमध्ये मॉडर्न म्हणजे एन्शियंट वर्ल्ड हिस्ट्री आणि मेडिवल वर्ल्ड हिस्ट्रीचा पार्ट नाहीये तरी मी कॅन्डिडेट्सला त्याचा ओव्हरव्ह्यू आहे तो ओव्हरव्ह्यू दिलेला आहे एक डिटेलमध्ये.
हा डिटेलमध्ये ओव्हरव्ह्यू याच्यासाठी दिलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही हिस्टोरिओग्राफी समजून घेताय, तुम्ही क्वेश्चन समजून घेताय, ज्यावेळेस क्वेश्चन एखाद्या वेळेस विचारला जातो की गुप्तांचा काळ हा क्लासिकल पिरियड आहे का, किंवा ज्यावेळेस जर आपण म्हणतो की पर्शियन्सचं जे आक्रमण आहे ते कुठे झाले, इसवी सन पूर्व 600 ते इसवी सन पूर्व 300च्या दरम्यान झाले, मग ते काले, मग त्याच्यानंतर अलेक्झांडर, मग त्याच्यानंतर जो काही गांधार कला आहे, मग ती येत असताना नेमके कसे आलेले आहेत, त्यांचा इम्पॅक्ट हे बाहेरून कसे येतात, इंटरलिंकेजेस कसे चालू आहेत, ही गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री डिस्कस स्टडी करता, तर त्यावेळेस त्याचे जे लिंकेजेस आहेत हे एन्शियंट वर्ल्ड आणि मेडिवल वर्ल्डमध्ये जोपर्यंत ते समजत नाही तोपर्यंत तुम्हाला वर्ल्ड हिस्ट्री पण ते व्यवस्थित समजत नाही. म्हणून आपण तुमचा जो कॉन्सेप्ट बिल्डिंग ज्याला आपण सेशनचं नाव दिलेलं आहे की जेणेकरून तुमचं जे काही वर्ल्ड हिस्ट्रीची एन्शियंट आणि मेडिवलचा जो पार्ट आहे तो सुद्धा तुम्हाला काय केला जातो, त्याचा ब्रीफ ओव्हरव्ह्यू दिला जातो, जेणेकरून म्हणजे महत्वाच्या संस्था उदयास येतात ना, स्टेट, एम्पायर, सिटी स्टेट्स वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. धर्म कसे अस्तित्वात येतात ह्याचे कॉन्सेप्ट तुम्हाला असतो, समाज म्हटले काय, समाज कसे अस्तित्वात येतात हे समजलं पाहिजे. ह्या सगळ्या बारकावे जे आहेत हे बारकावे तुम्हाला काय दिले जातात, अगोदर समजून दिलं जातं आणि त्याच्यानंतर आपण सब्जेक्टमध्ये जातो, ना की फक्त पुस्तक उचललं की त्याच्यामधल्या गोष्टी शिकवणं, तसं नाही. तुमचा जो पाया आहे तो पाया काय झाला पाहिजे, स्ट्रॉंग झाला पाहिजे, आणि तुम्हाला त्याचे जे लिंकेजेस आहे हे लिंकेजेस जोडता आले पाहिजे, आणि ते लिंकेजेस तुमच्या एखाद्या पॉईंटमध्ये रिफ्लेक्ट झाले आणि तुमच्या पूर्ण आन्सरमध्ये, तर एक्झामिनरला लक्षात येते की पर्सन इज वेल रेड, आणि हा एक वेल लर्नेड पर्सन आहे आणि बाकीच्यांपेक्षा याने व्यवस्थित या ठिकाणी उत्तर लिहिले किंवा व्हॅल्युएटेड पार्ट दिलेला आहे, तर नक्कीच बाकीच्यांपेक्षा अर्धा मार्क किंवा 1 मार्क हा तुम्हाला काय तर मिळतो. आणि कॉम्पिटिशन इथेच असते की बाकीच्यांपेक्षा तुम्ही 0.5 मार्क्सने किंवा 1 मार्क्सने कसे ऍडव्हान्स होत राहत, किंवा तशा प्रत्येक क्वेश्चन म्हणजे उत्तरामध्ये तुम्ही 1 मार्क किंवा 0.5 मार्क्स गेन करताय, त्याच्यामुळेच तुमचा ओव्हरऑल स्कोर जो होतो, ओव्हरऑल स्कोर काय होतो तो बूस्ट होतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हिस्टोरिओग्राफी अगदी व्यवस्थित समजणे गरजेचं आहे, कारण हिस्ट्री ऑप्शन म्हटल्यानंतर तुम्हाला जर हिस्टोरिओग्राफी नाही समजली, त्याच्यानंतर कुठला हिस्टोरियनचे व्ह्यू काय, खास करून जे पर्टिक्युलर आणि डॉमिनंट थीम्स आहेत त्याच्यावर हे आपल्याला काय तुम्हाला माहित असले पाहिजे, आणि त्यांना त्या ठिकाणी काय केलं गेलं पाहिजे, तर कोट केलं गेलं पाहिजे, तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि आन्सर रायटिंग ऑलरेडी मी सांगितलं की इंट्रोडक्शन पासून ते फार कन्क्लुजन पर्यंत प्रत्येक पॉईंटवर कसं वर्कआउट केलं पाहिजे, कुठले डायमेन्शन तुमच्या आन्सरमध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजे, ते लिहित असताना तुम्हाला जर डिफिकल्टी येत असेल त्याच्यावर सोल्युशन, या सगळ्या गोष्टींमध्ये काय असणार आहे, तर तुम्हाला जो सपोर्ट आहे तो हँड होल्डिंग सपोर्ट हा दिला जाईल. त्याच्यानंतर इतिहास लेखन दृष्टिकोन, म्हणजे इतिहास पहिले कसा लिहिला गेला हे जर तुम्हाला अंडरस्टँड झालं तर क्वेश्चन इंटरप्रिटेशन आणि आन्सर रायटिंग मध्ये मदत होते. अद्ययावत अभ्यास साहित्य, आता जेवढेही स्टँडर्ड सोर्सेस युपीएससी मध्ये रेफर केले जातात ते सगळ्या सोर्सेसची जे आपण मटेरियल त्याच्यातलं प्रत्येक जो युनिक आणि क्वालिटी पॉईंट आहे हा आपण क्लब करून कॅन्डिडेटसाठी काय केलेलं आहे, त्यांचे नोट्स क्रिएट केले किंवा तयार केलेले, आणि बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये त्या नोट्स तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड केला. लेक्चर केल्यानंतरच तुम्हाला नोट्स व्यवस्थित अंडरस्टँड होते. तुम्ही नुसतं नोट्स जरी वाचायचं म्हटलं तरी तुम्हाला ते जे कंटेंट आहे ते डायजेस्ट झालं पाहिजे, आणि जोपर्यंत तुम्हाला ते डायजेस्ट होत नाही, तुमच्या लक्षात राहत नाही, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुम्हाला त्याच्या संदर्भात अंडरस्टँडिंग होत नाही, तोपर्यंत ते तुमच्या हाताद्वारे पेपरवर उतरणार नाही. कारण पेपरवर तुम्ही तेच लिहू शकता जे तुम्ही व्यवस्थित समजून घेतले, आणि समजून घेण्यासाठी क्लास करून आमच्यासारखे जे क्लास वगैरे असतात त्याचं पर्पज असतं ऑलरेडी, नाहीतर मग बुक्स तर मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही रीड करून हे करून पण करू शकला असता, पण तसं होत नाही का, कारण प्रॉब्लेम म्हणजे एक तर अभ्यास कसा करावा ते एक त्याची एक टेक्निक असते, दुसरं म्हणजे काय की इंटरलिंकेजेस कसे करायचे ते लक्षात येत नाही. आणि इथे तो आमचं काम तेच असतं की तुम्हाला व्यवस्थित एका म्हणजे आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड वे मध्ये गोष्टी व्यवस्थित देणे, आणि त्याच्यानंतर तुमची अंडरस्टँडिंग जी असेल तो अंडरस्टँडिंग एन्हान्स करणे, त्याच्यासाठी आमचा महत्वाचा रोल असतो. इथे सांगितलं संकलन जे म्हणजे कॉन्सेप्च्युअल जे अंडरस्टँडिंग त्याच्यावर आपण करणार आहे, म्हणजे फोकस करणार आहे, आणि विश्लेषणात्मक जे कौशल्य आहेत ते, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला लागतं की ऍक्च्युअली गोष्टी वर्कआउट कशा होतात आणि वर्कआउट कशा झालेल्या आहेत, ती जर थीम तुम्हाला लक्षात आली ना तर तुमचे अनालिटिकल डायमेन्शन इन्क्रीज होतात. आणि हिस्ट्री जर तुमचं स्ट्रॉंग असेल, जिओग्राफी जर तुमचं स्ट्रॉंग असेल, हे 2 सब्जेक्ट व्यवस्थित असले ना तुमचे बाकीची पॉलिटी, इकॉनॉमी वगैरे, एथिक्स म्हणा, सिक्युरिटीचा अँगल म्हणा, आय आर म्हणा, हे जे सगळे अँगल आहे ना हे अगदी व्यवस्थित पद्धतीने काय करतात, याच्यात एनहान्स झालेली जी अंडरस्टँडिंग आहे ती एनहान्स झालेली अंडरस्टँडिंग तुम्हाला दुसरे जे सब्जेक्ट्स आहेत ते व्यवस्थित अंडरस्टँड करून घेण्यामध्ये मदत करतात. आता ह्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही बाकीचं बोललो नाही की हिस्ट्री ऑप्शनलचे फायदे काय, त्याचा बाकीचा जीएस मध्ये कसा उपयोग होतो, काय होतो. मी याचं अंडरस्टँड केलंय की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती, कारण की तुम्ही जर हिस्ट्री ऑप्शनल घेणार असाल तर तुम्ही या बाकीच्या सगळ्या गोष्टी अगोदर बघितलेल्या आहेत. तर हे आपले जे फीचर्स आहेत कोर्सचे ते फीचर्स दिलेले आहेत. आता शिकवणार मीच आहे भूषण घोटके, माझ्या संदर्भात थोडी बेसिक इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर 5 टाइम्स मी युपीएससी मेन्स दिलेली आहे, त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑप्शनचा स्कोर माझा 290 पेक्षा जास्त राहिलेला आहे. मागच्या 4-5 वर्षापासून जीएस स्कोर बरोबर मी संलग्न आहे. तिथले जे काही टेस्ट सिरीज आहेत त्या डिझाईन करण्याचं पूर्ण काम माझ्याकडे असतं. म्हणजे युपीएससी मध्ये जे कॅन्डिडेट्स तिथून सिलेक्ट होत आहेत किंवा हिस्ट्री ऑप्शनसाठी गायडन्स घेतात तिथे मी काय केलेलं आहे ते कंट्रीब्युट केले, स्टुडंट्सला कंट्रीब्युट केलेलं आहे, त्यांना मेंटरिंग केलेली आहे.
आता तुम्हाला ह्या बॅच संदर्भात पासून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही मला 9511900488 या नंबरवर केव्हाही कॉल करू शकतात. याच्या संदर्भात आता आपले जे काही डेमो लेक्चर्स आहेत, ते डेमो लेक्चर्स ऑलरेडी आपल्या युट्यूबवर काय केलेले आहेत, तर अपलोड केलेले आहेत. ते युट्यूबवरचे जे अपलोडेड डेमो सेशन्स आहेत, ते डेमो लेक्चर्स आहेत, हे डेमो लेक्चर्स तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट्स इंटरेस्टेड असतील ऑप्शनसाठी एनरोल करायला, त्यांनी लवकरात लवकर काय करायचं आहे, तर एनरोल करायचं आहे. जेणेकरून काय होईल की आपली बॅच 13 तारखेपासून स्टार्ट झाल्यानंतर विदिन द ड्यू कोर्स, म्हणजे आपला जो मे एंडिंग पर्यंत तुमचा काय सिलेबस अगदी व्यवस्थित पद्धतीने काय झाला पाहिजे, ते कव्हर झाला पाहिजे. आणि तुम्हाला पण ते तुमच्या नोट्स विथ नोट्स प्रिपेअर झाल्या पाहिजे. तुमच्याकडे आन्सर रायटिंग पण करून घेतली जाईल, त्याही तुमच्या झाल्या पाहिजे. त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की लवकरात लवकर तुमचं जेही काही डिसिजन असेल ते डिसिजन लवकर घ्या. आणि कॉन्टॅक्टसाठी मी दिलेलं आहे ऑलरेडी. याच्या व्यतिरिक्त तुम्ही कमेंट बॉक्स जो असेल आपले युट्यूबचा, तिथे येऊन ही तुमची काही क्वेरी असेल तर ती म्हणजे विचारू शकतात. ऍपची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करा. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे हे जे काही मी स्टडी मटेरियल तुम्हाला दाखवलं, हे स्टडी मटेरियल तुम्हाला काय तर हे तुम्हाला व्ह्यू करायला भेटून जाईल. त्यानंतर जर आपण बघितलं की सॅम्पल जे काही तुमची मॉक टेस्ट वगैरे कशी होणार, ते सॅम्पल मॉक टेस्ट पण मी काय केलेले इथे तिथे अपलोड केलेली आहे. आणि इथे तुमची क्वेश्चन कम आन्सर बुकलेट असा क्वेश्चन असेल, त्याच्या खाली तुम्हाला स्पेस दिला जाईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं की ज्यावेळेस टेस्ट असेल ती ही तुमच्या ऍपवर अपलोड केली जाईल. याची प्रिंट तुम्हाला काढायची, लिहायचं आहे, स्कॅन करायचं आणि पुन्हा कुठे अपलोड करायचं तर ऍपमध्येच अपलोड करायचं. आणि त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला काय केलं जाईल तर याला इव्हॅल्युएट करून दिलं जाईल आणि नंतर 1 to 1 फीडबॅक पण दिला जाईल. त्याच्यानंतर याच्यामधले जे काही क्वेश्चन दिले तर त्याचे मॉडेल आन्सर जे आहेत, ते मॉडेल आन्सर तुम्हाला काय व्यवस्थित पद्धतीने दिले जातील. हे पण तुम्हाला व्हॅल्युएशन म्हणून काम करणार आहे. हे बोथ मराठी आणि इंग्लिश याच्यामध्ये असतील. पेपर झाल्यानंतर त्याच्या पुढच्या 48 तासामध्ये हे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल. आणि त्याचा जो काही डिस्कशन व्हिडिओ आहे टेस्टचा, तो पण तुम्हाला तिथं अपलोड केला जाईल. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं मी ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे काही मॉडेल आन्सर्स आहेत, म्हणजे 2024 मध्ये युपीएससीने जी एक्झाम कंडक्ट केली होती, त्याचे मॉडेल आन्सर्स पण आपण काय केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत. ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये भेटून जातील. तर आता हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुमचा काहीही क्वेरी असल्यास जो मी तुम्हाला नंबर दिलेला आहे 9511900488, याच्यावर तुम्ही मला काय करू शकता तर संपर्क साधू शकता. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.